कोणचा यामध्ये निसर्गाच्या लहरीपणाचा कुठेही थांग पत्ता लागत नाहीये। त्यामुळे एकंदरीत अवकाळी नावाचा जो शब्द आहे आणि अवकाळीपणाचा जो प्रभाव आहे हा महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, कृषी विषयक, आर्थिक या सर्व बाबतीत पडतोय। हे सरकारच मुळात अवकाळी आहे, कारण या सरकारचा भाग एक महायुतीचा या गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकारचा जो पहिला भाग होता हाच अवकाळी स्वरूपामध्ये संविधानाची पायमल्ली करत असताना हे पक्षफोडी करून आलेलं सरकार होतं। तर दुसरीकडे मतचोरीच्या माध्यमातून हे अवकाळी सरकार आलं आणि हा अवकाळी सरकाराची जी अवकाळा आहे ही संपूर्ण महाराष्ट्रावर वेगवेगळ्या माध्यमातून ही आता प्रकर्षाने ही जाणवायला लागली आहे। आम्ही तुर्तास पाऊस जो आहे हा थांबायचं नाव घेत नाही आणि याचा परिणाम जो आहे हा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या जनजीवनावर याचा मोठा वाईट परिणाम झालेला आहे। त्यामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालंय, पिकांचं अतोनात नुकसान झालंय, शेत जमिनींचं अतोनात नुकसान झालंय आणि अवकाळी पाऊस पडत असल्यापासून म्हणजे मे पासून आम्ही सातत्याने हा मुद्दा हा लावून धरत आहोत। विरोधी पक्ष या नात्याने तो प्रसंगी सभागृहात देखील आम्ही लावून धरला। त्यामुळे आम्ही सातत्याने सांगत आलोय की हेक्टरी 50,000 रुपयाचं ताबडतोब सरसकट नुकसान भरपाई दिलीच पाहिजे। आता या दरम्यानच्या काळात कृषी मंत्री जे आहेत हे रमी खेळत होते आणि रमी खेळताना एका दुःखी तिरी करत असताना शेतकऱ्याचं काय आहे हे सांगण्याची त्यांना फुरसत मिळाली नाही आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही काय करणार हे एक मुख्यमंत्री आणि दोन मुख्यमंत्री यासाठी तोंड उघडायला तयार नाही आणि बेताल स्वरूपाचे वक्तव्य शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम या सरकारने सातत्याने केलंय। म्हणे काय तर शेतकरी कर्ज काढतो आणि मुलींचे लग्न करतो, भिकारी 1 रुपया घेत नाही, अशा स्वरूपाचे एकंदर ढेकळाचं सर्वेक्षण करायचं का? आता ढेकळं इरली, मंत्री पण आता इरले, दुसरे मंत्री आले, आता हेही मंत्री बोलायला तयार नाही। एक चकार शब्द शेतकऱ्यांच्या नुकसानाच्या संदर्भात एकही मंत्री, मुख्यमंत्री कोणीही बोलायला तयार नाही। अत्यंत संतापजनक बाब आहे। शेतकऱ्याची परिस्थिती अत्यंत वाईट होत झालेली आहे आणि अशा वाईट परिस्थितीमध्ये सरकार कोणतं पॅकेज देणार हा एक प्रश्न आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आम्हाला या ठिकाणी उपस्थित करायचा आहे। आणि हा प्रश्न उपस्थित करत असताना आमची सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये द्या ही जी मागणी होती आपल्या ठिकाणावर तर आहेच आहे, मात्र त्यामध्ये अजून दुसरी पण एक प्रसंगाच्या अनुसार आमची दुसरी मागणी आहे। कारण पिकांचं नुकसान हा एक भाग आहे आणि शेत जमिनींचं नुकसान हा दुसरा भाग आहे। त्यामुळे पिकांचं नुकसान किती झालं तर सरसकट महाराष्ट्रातल्या सर्वच पिकांचं आता मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। सर्व पिकं ही आता बाहेर गेलेली आहेत। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयाची कुठली वरची अट न ठेवता, कमाल अट न ठेवता, किमान अट न ठेवता कमाल जेवढे असतील तेवढ्या सर्वांना हेक्टरी 50,000 रुपये आपण द्यावेत, नंबर 1। आणि 55 लाख हेक्टर शेत जमिनीचं नुकसान झालं असं सरकारने सांगितलंय आणि सर्वेची प्रक्रिया सुरू आहे हेही सांगितलं। म्हणजे लाख हेक्टरच्या वर आता शेतीचं म्हणजे शेत जमिनीचं नुकसान झालेलं आहे। वाहून जाणे, जमीन खरडून जाणे, त्यानंतर एका शेतातून नाला जो आहे तो जात असताना एका शेताची 2 शेतं होणे, अशा लाखपेक्षा अधिक हेक्टर जमिनीचं जे नुकसान झालंय त्यासाठी देखील सरकारने त्या शेतकऱ्यांना एक वेगळं अनुदान द्यावं आणि हे वेगळं अनुदान देत असताना त्याला MRGS मध्ये आम्ही घेऊ अशा प्रकारच्या अटी न घालता त्यामध्ये सरसकट ज्या ठिकाणी अशा स्वरूपाचं नुकसान झालेलं आहे त्याचे जास्तीत जास्त आपल्याला भाग 1 भाग 2 करता येतील। संपूर्ण खरडून गेलेल्या जमिनींच्या अनुषंगानं आपल्याला हेक्टरी जे आहे हे 5 लाख रुपयापर्यंतचं अनुदान हे सरकारने द्यावं आणि अंशतः खरडून गेलेल्याच्या संदर्भातला निर्णय हा शासनाने घ्यावा ही आमची असणारी मागणी आहे। आणि यामध्ये जो संताप ज्या गोष्टीचा आहे की शेतकऱ्यांच्या पिकाचं झालेलं नुकसान, शेतकऱ्यांच्या जमिनीचं झालेल्या नुकसानावर एकही पुढारी बोलायला तयार नाही, सरकारमधील एकही मंत्री बोलायला तयार नाही, मुख्यमंत्री बोलायला तयार नाही। मुख्यमंत्री वाटेल ते बोलतात आहे, वाटेल ते बरळतात आहे, कुठे अजून काय 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 चाललंय
आणि आपल्याला जर शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या अनुषंगाने जर तिथे बांधावर जाऊन उभं राहता येत नसेल, आपल्या मंत्र्यांना जर तिथे बांधावर पाठवता येत नसेल, तर काय कामाचं? पालकमंत्र्यासारखे निर्णय आपण अद्यापर्यंत घेऊ शकले नाही. आणि आता या सगळ्यांमध्ये सरकार जे आहे हे आता काही विशिष्ट लोकांसाठी काम करते हे या निमित्ताने सिद्ध झालंय. आमची कळकळीची या निमित्तानं विनंती आहे, आव्हान आहे की या प्रश्नाच्या संदर्भात मूलभूत स्वरूपाचे काही निर्णय ताबडतोबीने घ्या. शेतकरी हवाल दिलाय आणि अशा हवाल दिला असताना आसमानी आणि सुलतानी हे दोन्ही संकट त्याच्यावर असताना आता तिसरं संकट आपल्या माध्यमातून नाकर्तेपणाच्या माध्यमातून या ठिकाणी येत आहे. आसमानी संकटाच्या माध्यमातून काय अवस्था आहे, पुराची अवस्था काय, संपर्क क्षेत्रातून गावं कशी दूर चालली आहेत, शाळांमध्ये घरांमध्ये पाणी कशा स्वरूपामध्ये घुसतंय, शेताचे कसं नुकसान झालंय आपण बघितलंय. आणि आसमानीच्या सोबत सुलतानीमध्ये या महाराष्ट्राचे सुलतान असणारे देवेंद्र फडणवीस, या महाराष्ट्राच्या सुलतानाच्या मंत्रिमंडळात काम करणारे कृषी मंत्री, उपमुख्यमंत्री हे बोलायला तयार नाही, शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यायला तयार नाही, त्यांचे अश्रू पुसायला तयार नाही, त्यांच्या पाठीशी उभा राहायला तयार नाही. आम्ही अशा नाकर्ते सरकारचा आणि या शेतकरी विरोधी सरकारचा धिक्कार आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी करतो आणि यांना सुबुद्धी येऊ अशा प्रकारची देखील एक कळकळीची प्रार्थना या निमित्ताने करत असताना खरोखर शेतकरी हवाल दिलाय. खरीप पीक हातातलं गेलेलं आहे. रब्बी पिकाच्या संदर्भामध्ये आता ज्या काही आहेत त्या अशा आहेत. पदरचं जे होतं, जी बाजारातली जी पत होती ती सगळी आता विड्रॉल करून ती सगळी काढून आता शेतात जे टाकलं होतं ते आता भुईसपाट झालेलं आहे, त्यातून कुठलंही उत्पन्न त्यांना होणार नाही. आता रब्बीचं काय करायचं, रब्बी पिकाचं काय करायचं हे एक मोठं संकट आहे. त्यामुळे या मायबाप सरकारला आपण मायबाप सरकार म्हणत असतो. या मायबाप सरकारनी जर ते खरोखरच सरकार म्हणून जबाबदारी घेणारे असतील तर ते करून दाखवतील आणि रब्बी पिकाकरता त्यांनी मोफत बियाणं प्रामाणिक ते नाही तर त्यातही धंदा करतील, त्यामध्येही आपले व्यापारी घुसवतील, त्यामध्ये नफेखोरी घुसवतील, त्यामध्ये भ्रष्टाचार करतील. त्यामुळे प्रमाणित बियाणं हे मोफत द्यावं, खत जे आहे ते मोफत द्यावं आणि शेतकऱ्यांना सरसकट जी नुकसान भरपाई आहे अनुदान स्वरूपाची ती द्यावी ही आमची सरकारकडून असणारी अपेक्षा आहे. पावसाची भीषण परिस्थिती आहे. मुंबईत रस्त्यांवरती जागोजागी खड्डे बघायला मिळत आहे. प्रशासन बसलेलं आहे मुंबई महापालिकेवरती, त्याचा हा परिणाम व्हायचा. कारण यापूर्वी देखील खड्डे बघायला मिळत होते किंवा पावसाळ्याकालीन समस्या होत्या, मात्र यंदा या समस्यांमध्ये भर पडण्यात होता. खड्ड्यांनी आपला उच्चांक गाठलेला आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका अनेक वर्षांपासून झालेल्या नाहीत, कधी होतील सांगता येत नाही. आणि प्रशासक नियुक्त केलेला नाही तर मुंबई महानगरपालिकेवर दरोडेखोर नियुक्त केलेला आहे. आणि ते दरोडेखोर जे आहेत हे मुंबई लुटण्याचं काम, मुंबई महानगरपालिका लुटण्याचं काम करत आहेत. त्यामुळे यांना इथल्या खड्ड्यांचं, इथल्या मूलभूत सुविधांच्या अनुषंगाने यांना काही घेणं देणं नाही. मुंबई तुंबली काय आणि अजून मुंबईचं काही झालं तरी यांना घेणं देणं नाही. कारण मागच्या काळात जेव्हा या ठिकाणी लोकनियुक्त 74व्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगानं महानगरपालिका नगरसेवकाच्या महापौरांच्या माध्यमातून कार्यरत जेव्हा होती तेव्हा 90,000 कोटी रुपयांच्या मुदत ठेवी या बँकांमध्ये होत्या. आणि हे दरोडेखोर नियुक्त केल्यानंतर काय झालं, मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी की 90,000 कोटी विड्रॉल करून टाकले. 15 वित्त आयोगाचा पैसा जो आहे तो खर्च करून टाकला. लोकांच्या टॅक्समधून येणारा जो पैसा आहे टॅक्सही वाढवला, त्या टॅक्सचाही पैसा खर्च करून टाकला. आणि एवढ्याने यांचं भ्रष्टाचाराचं जी भूक होती, जी तहान होती, एवढं पांढरं उखळ स्वतःचं करून घेतल्यावर हे थांबले नाही तर यांनी अजून 1300 कोटी रुपयांचं अतिरिक्त कर्ज काढलं. अहो, हा एवढा प्रचंड पैसा गेला कुठे? हा अब्जावधी रुपयांचा निधी गेला कुठे? या संदर्भात एक श्वेतपत्रिका महानगरपालिकेने काढावी ही देखील आमची जी मागणी आहे, याची देखील आठवण या निमित्ताने आपल्याला करून देऊ इच्छितो. आणि मुंबई जी आहे ही प्रशासकाच्या नव्हे तर ही दरोडेखोरांच्या हातात मुंबई सोपवलेली आहे. शासनाने महाराष्ट्र सरकारने हे स्पष्ट होतं. आणि भारत सरकार जे स्मार्ट सिटीचा जो वादा केला होता तो कुठे गेला? कारण भारत सरकार या मुंबईला त्यांच्या आवडत्या उद्योगपतींच्या राष्ट्रीय सेठ
अडाणींना ही मुंबई आंदण द्यायला निघालेली आहे आणि दुसरीकडे हे दरोडेखोर मुंबई महानगरपालिकेला दरोडा टाकून रस्ता तळाला हा सर्व कारभार एकंदरीत आलेला आपल्याला बघायला मिळतोय. सर, मात्र सगळेच पक्ष जसं म्हणा की मुंबई महापालिकेच्या निवडणुका पार पडलेल्या नाहीयेत, कधी होणार माहिती नाही, मात्र सगळ्याच पक्षांनी याची तयारी सुरू केल्याचं बघायला मिळत आहे. अगदी मनसेमध्ये सुद्धा आजही बैठकांचं सत्र होतं, शिवसेना युनिटीमध्ये सुद्धा बैठकांचं सत्र सुरू आहे आणि त्याच्यामुळे मुद्दातच मुंबईपुरतं जर बोलायचं झालं तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याविषयीची जर जोरदार चर्चा आहे, त्या पद्धतीची सकारात्मक वक्तव्य केलं जात आहे, एकमेकांच्या घरी येणं जाणं वाढलेलं आहे आणि त्यावेळेस प्रश्न येतो तो म्हणजे काँग्रेसची काही नेत्यांची बैठक सुद्धा मातोश्रीवर झालेली होती. काय प्रतिक्रिया येत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं शिवसेनेचे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडू शकतात का? मुंबई तुंबलेली आहे, मुंबईला खड्डे झालेले आहे, महाराष्ट्र जो आहे तो हवाल दिला आहेत, अनेक प्रश्न या निमित्तानं महाराष्ट्राच्या पुढे उभे आहेत, शेतकऱ्यांच्या पुढे उभे आहेत आणि अजून निवडणुका कोणत्या लागलेल्या नाहीत. त्यामुळे आज रोजीचे जे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांना सरसकट अनुदान देण्याच्या संदर्भातला, खरडून गेलेल्या जमिनी या पुन्हा त्यांना गतवैभव प्राप्त करून देण्याचा आणि एकंदरीतच महाराष्ट्राच्या ज्या विविध समस्या आहेत त्या अनुषंगानं आज रान उठवण्याची आवश्यकता आहे. मी आधी आपल्याला सांगितल्यानुसार शेतकऱ्याच्या प्रश्नावर कोणीही बोलायला तयार नाही, कुठेही कोणताही निर्णय घेतला जात नाही, कोणता मंत्री नाही, मुख्यमंत्री नाही, उपमुख्यमंत्री नाही, शेतकऱ्यांसाठी काही होत नाही आणि आज हा सगळ्यात मोठा प्रश्न ऐरणीवर असताना नवीन बिडू जोडण्याच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी चर्चा उपस्थित करणं हे चुकीचं राहील असं या निमित्तानं आम्हाला वाटतं. पण जे जुने बिडू आहेत ते महाविकास आघाडी सोडून पाहतायत का? महाविकास आघाडी आणि महायुती हा विषय जो आहे हा सत्तेतल्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आहे. आज आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आज या आणीबाणीच्या निर्माण झालेल्या परिस्थितीत आज सरकार काय देतो हा मुद्दा आपल्याला लावून ठेवण्याची आवश्यकता आहे. कुठेतरी लढवल्या जाते ओबीसी, नॉन ओबीसी, मराठा, ओबीसी, हिंदू, मुस्लिम, ही जात ती जात, आदिवासी मध्ये समाविष्ट करा. त्यामुळे गोंधळ जो निर्माण करून ठेवला जात आहे या गोंधळाच्या अनुषंगानं आपल्याला पुरोगामी महाराष्ट्र म्हणत असताना नेमकी काय भूमिका असली पाहिजे या संदर्भातलं चिंतन झालं पाहिजे. त्यामुळे काँग्रेस काय करणार, आघाडी होणार का नाही होणार, निवडणुका जाहीर झाल्यानंतर या संदर्भामधली अंतिम भूमिका सांगितल्या जाईल. यापूर्वी काँग्रेसची भूमिका काय राहील, कोणत्यासोबत कशी जाण्याच्या अनुषंगानं याबद्दल वारंवार काँग्रेसनं आपली भूमिका ही स्पष्ट केलेली आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत एकत्र राहणं गरजेचं आहे, एकत्र संघर्ष करणं गरजेचं आहे असं आवाहन तुम्ही करताय का? कारण यापूर्वी एकला चलोचा नारा अनेकांनी दिलेला. माझी आपल्याला नम्र विनंती आहे की आजचा जो विषय आहे आणि आजची जी महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला सामोरं जाण्याच्या अनुषंगानं आपण समाज, मन आणि माध्यमांनी त्या अनुषंगानं पुढे गेलं पाहिजे. हा आजच्या घटनेला हा मुद्दा अनावश्यक आहे असं आम्हाला वाटतं. आपण बघतो अशोक चव्हाण यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यामध्ये आपण राजीनामा देत असताना वारे बदललेले होते. इतकी वर्ष काँग्रेसमध्ये राहून सुद्धा आपल्याला वारे बदलले तसं जाणं भाग पडलं असे त्यांनी म्हटले. थेट काँग्रेसवरती नाराजी त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या वक्तव्यानुसार कालपासून प्रदेशाध्यक्ष नात्यानं मला अनेक कार्यकर्त्यांनी संपर्क साधलाय आणि जसा अशोकराव चव्हाण साहेबांना वनवास काँग्रेसनी त्यांच्या पुढ्यात मांडला तसा आम्हालाही वनवास द्या, आम्हालाही अनेक मंत्रिमंडळ द्या, आम्हालाही मुख्यमंत्री करा आणि असा वनवास हा सगळ्यांना मिळो अशा प्रकारचं एक मत ते तयार होत आहे. त्यामुळे आपण जात असताना केलेल्या वक्तव्या किंवा का गेले याच्या पाठराखण करणारा केविलवाना प्रयत्न ते करत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांचे वडील जे आहेत हे राष्ट्रीय राजकारणात होते, त्यांचे वडील हिंद केसरी होते आणि अशोकरावजी काँग्रेसमध्ये असताना महाराष्ट्र केसरीच्या फडात ते आपल्याला खेळताना आढळून येते. मात्र आता गावागावामध्ये जाऊन ते दंड ठोपत असताना जे नुरी कुस्त्या ज्या खेळतात आहेत हे बघून हसावं का रडावं असा एक प्रश्न निर्माण होत आहे. आपण बघतोय की जनसुरक्षा विधेयकासाठी महाराष्ट्रामध्ये आंदोलनं करण्याची भूमिका काँग्रेसने स्पष्ट केलेली होती. परंतु उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निकालानंतर आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये मात्र तशा पद्धतीनं जनसुरक्षा कायद्यासाठीचं आंदोलन करण्यात आलं पण त्यात काँग्रेस सहभागी नव्हतं. कुठेतरी राष्ट्रपती पदाच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर काँग्रेसमधला संवाद कमी झालाय. सगळ्या महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन झालं त्या आंदोलनांमध्ये जी पुढाकाराची जी भूमिका होती ती काँग्रेसची भूमिका होती. मुंबईमध्ये आंदोलन करण्याच्या अनुषंगानं अर्जो फाटे जे आहेत ते काँग्रेसने केले होते. ज्या
विनंत्या केल्या होत्या, त्याला त्या ठिकाणी आमच्या परवानग्या सगळ्या नाकारण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर झालेल्या आंदोलनामध्ये काँग्रेसही त्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होती. आमचे नियुक्त केलेले पदाधिकारी त्यामध्ये हिरिरीने भाग घेत होते. एकाच दिवशी 10 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन होत असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नेते हे आमचे त्या निमित्तानं उपस्थित होते. त्यासोबतच मुंबईमध्ये आता आणखी एक प्रश्न ऐरणीवर आलाय. मंगलप्रभात लोढांनी म्हटलंय की मुंबईतल्या प्रत्येक वॉर्डमध्ये अधिकृतपणे कबूतरखाने सुरू करावे अशा पद्धतीचे प्रयत्न ते करणार आहेत. लोढाजींना आमची जुनी विनंती आहे की सगळ्यांना जिवंत राहण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कबुतरांच्या विष्ठेमुळे पंखांमुळे जे आजार होत होते त्यामध्ये अनेकांना आपला प्राण गमवावा लागला. अशी एकंदरीत वस्तुस्थिती असताना, तशा प्रकारचे वैद्यकीय अहवाल असताना, अनेक उदाहरणं असताना हा निर्णय घेतला गेला होता आणि तो निर्णय घेतला जात असताना कबुतरांनाही जिवंत राहण्याचा अधिकार आहे. म्हणून आता मुंबईच्या वेगवेगळ्या भागामध्ये लोढा टावर कबुतरखाने हे त्यांनी निर्माण करावे, ही आमची जी जुनी विनंती आहे ती या निमित्तानं पुन्हा त्यांना करावीशी वाटते. अर्थातच कबुतरखान्याच्या अनुषंगानं कोल्हापूरच्या हत्तीनीमुळे, माधुरी हत्तीनीमुळे गेलेली अब्रू ही कबुतराकडवी वाचवण्याचा केविलवाना प्रयत्न हा भाजप करती आहे. तर दुसरीकडे नॉन इश्यूवर डिस्कशन करून किंवा काही गोंधळ निर्माण करून जे मूळ मुद्दे, आजचे मुद्दे जे आहेत त्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करणे, रोजगाराचा प्रश्न आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, पाण्यामुळे तुंबलेल्या मुंबईपासून तर खेड्यागावांमधल्या एकूण पुराच्या परिस्थितीमुळे विस्कळीत झालेलं जनजीवन आहे, शेतकऱ्यांची दुरावस्था आहे, शेतमालाला भाव नसणे हा मुद्दा आहे, एकंदरीत मतचोरीचा एक मोठा प्रश्न ऐरणीवर आहे. कारण बिहारमध्ये जशी यात्रा झाली तशीच यात्रा महाराष्ट्रात ही घडू शकते. यामुळे भारतीय जनता पक्ष हा भांबावलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारचा गोंधळ निर्माण करून काही लोक तर त्यांनी ह्या अशा वाद निर्माण करण्याकरताच भाजपने स्पॉन्सर करून ठेवले आहेत. नामांतर करण्याचा प्रयत्न सुरू आहे असं स्पष्ट होत आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. तिकडच्या आपल्या मुख्यमंत्र्यांनी मात्र असं सांगितलेलं आहे की शिवाजी महाराजांचा अपमान करण्याची परंपरा काँग्रेसची राहिली आणि ती आज नाही तर नेहरूंपासूनची आहे. मुळात प्रश्न हा आहे की कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले आणि ते न बोलता उच्च विद्याविभूषित आणि पेशाने LLB वकील असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना ते काय म्हटले हे तपासून घेण्याची, ऐकून घेण्याची आणि एकंदरीत प्रकरण काय हे समजून घेण्याचा शहाणपणाही जर त्यांच्या अंगी जर उरला नसेल तर मला त्यांच्या पदव्यांची आणि त्यांच्या पदांची मला क्यू करावीशी वाटते आणि त्यांनी तात्काळ स्वरूपात शिवाजी महाराजांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या अनुषंगाने माफी मागावी ही आमची मागणी आहे. कारण मूळ मुद्दा काय आहे आणि त्या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण काँग्रेसच्या संदर्भात बोलले म्हणजे काय आहात. आपण सातत्याने शिवाजी महाराजांचा अपमान करतात. शिवाजी महाराजांच्या विरोधात बोलणाऱ्या सर्व लोकांना आपण सुरक्षा प्रदान करतात. अपमान करा आणि सुरक्षा घ्या. तो राहुल सोलापूरकर का फोलापूरकर काय बोलला, काय झालं त्याचं, आज कुठे आहे तो, त्याला पोलीस काय सुरक्षा देते, कोरटकर का खारटकर काय जो होता तो, त्यांनी शिवाजी महाराजांच्या संदर्भात बोललं. यांना दोघांनाही राजाश्रय भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस कसे देत आहात. त्यानंतर जे किडे आहेत, किडे गुरुजी म्हणून घेतात स्वतःला, ते बेताल स्वरूपाचे वक्तव्य करतात. त्यांना हे संरक्षण का देतात, त्यांच्या पुढे घालील लोटांकन वंदीचरण का करतात. म्हणजे शिवाजी महाराजांच्या संदर्भात बेताल वक्तव्य करणारे मग सावरकरांच्या साहित्यापासून असेल तर कोल्हटकर राहुल सोलापूरकरांपर्यंत असेल, या सर्वांना बोलवता धनी हा दुसरा तिसरा कोणी नसून देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष आहे. आणि भारतीय जनता पक्षांना मला हेही आठवण करून द्यायची आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महात्मा ज्योतिबा फुलेंनी शोधून काढल्यानंतर शिवजयंत्या मोठ्या साजरा व्हायला लागल्या. यावेळेस आपण केलेलं जे कारस्थान आहे आज आमच्या स्मरणात आहे. कुठेतरी गणपती उत्सवाच्या माध्यमातून शिवजयंती ही आपल्याला डागाळण्याचा प्रयत्न आपल्या वाडवाडसांनी केला होता. त्याचाच कित्ता आपण महाराष्ट्रात गिरवत आहात आणि तुर्तास बेंगलोरच्या निमित्तानं आपण जे दिशाभूल करणारं जे वक्तव्य केलं त्या संदर्भात आपण माफी मागितली पाहिजे. मुद्दा काय आहे तर मुद्दा हा आहे की बेंगलोरमध्ये शिवाजीनगर नावाचा एक परिसर आहे. त्या ठिकाणच्या एका वस्तीला, एका मोठ्या भागाला शिवाजीनगर म्हणून संबोधलं जातं.
या शिवाजीनगरमध्ये 2 मेट्रो स्टेशन आहेत. एक मेट्रो स्टेशन जे आहे ते सेंट जॉर्ज जे चर्च आहे, माउंट मेरी चर्च जे आहे त्याच्या पुढे आहे, आणि दुसरं जे मेट्रो स्टेशन आहे ते बांबू बाजार नावाच्या परिसरात आहे. आणि अशा वेळेस शिवाजीनगरमध्ये 2 रेल्वे स्टेशन आहेत. या 2 रेल्वे स्टेशनच्या संदर्भामध्ये त्याचं उत्तर दक्षिण किंवा पूर्व पश्चिम भौगोलिक परिस्थितीमध्ये असे देखील नावं त्या ठिकाणी देता येत नाहीये. म्हणून काय त्या संदर्भात असलं पाहिजे, या संदर्भामध्ये 250 वर्ष जुन्या एका चर्चमध्ये जेव्हा मुख्यमंत्री गेले होते तेव्हा मुख्यमंत्र्यांना स्थानिकांकडून या चर्चला 250 वर्ष झाल्यामुळे आणि हा चर्चच्या एकदम पुढे मेट्रो स्टेशन असल्यामुळे त्या संदर्भामध्ये त्याचा नामोल्लेख करावा अशा स्वरूपाची त्या ठिकाणी मागणी झाली. आणि ही मागणी आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं की या ठिकाणचे जे आमदार आहेत, रिजवान अर्शद, या आमदारांनी जे प्रस्ताव देतील त्यानुसार प्रशासन कारवाई करेल. हे मूळ वाक्य आहे. आणि या मूळ वाक्याला आता शिवाजी महाराजांचा अपमान आणि आता बदलणार आणि हर्षवर्धन सपकाळ आता राजीनामा देणार का वगैरे वगैरे ही जी ट्रोल आर्मी आमच्या मागे जी लावलेली आहे आणि मुख्यमंत्री जे तोंडसूक घेतात आहे, बेताल वक्तव्य करतात आहे, खोटं बोलतात आहे, द्वेष निर्माण करतात आहे आणि शिवाजी महाराजांच्या नावानं लोकांना उचकून पुन्हा काहीतरी दंगली आपल्याला घडवण्याचा थेट मुख्यमंत्र्याचा जो प्रयत्न आहे तो यामधून निदर्शनास येतो. वास्तविक पाहता तो जो परिसर आहे त्या परिसराचं नाव शिवाजीनगर आहे हे सत्य आहे. आणि या शिवाजीनगरमध्ये राहतो कोण? मुख्यमंत्री महोदय. तर या शिवाजीनगरमध्ये मुस्लिम बहुसंख्य त्या ठिकाणची लोकवस्ती आहे. मुस्लिम बहुसंख्य भागाचं नाव शिवाजीनगर आहे. 2 नंबर तिथे समाज असणारा जो आहे तो अनुसूचित जातीच्या SC समाजाचे लोक त्या ठिकाणी राहतात. आणि मुस्लिम बहुसंख्य असणाऱ्या आणि 2 नंबरवर SC असणाऱ्या भागाचं नाव शिवाजीनगर आहे. आणि ते नाव तसंच राहावं ही त्या ठिकाणची जनभावना आहे. आणि या जनभावनेला आपण करत असताना आपल्याही महाराष्ट्रामध्ये आपण अनेक गावांची नावं बदललेत आणि ती नावं बदलत असताना त्या ठिकाणचा कोण काय राहतं याचा विचार न करता आपण बदललेली आहे. अलबत्ता तो विषय निराळा. मात्र या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहेत, माननीय आमदार रिजवान अर्शदजी यांचा काय प्रस्ताव आहे, यांचं काय म्हणणं आहे, हे म्हणणं काय ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये भाजप नाही आहे. कारण त्यांना ते ऐकायचंच नाही आहे. त्यांची भूमिका अशी आहे की शिवाजीनगर जे आहे ते त्या शिवाजीनगरचं नाव शिवाजीनगरच राहावं. आणि रेल्वे स्टेशनला नाव देत असताना जी आमदार रिजवान यांची जी भूमिका आता नव्याने ते घेण्याच्या तयारीत आहेत ते आहेत की शिवाजीनगर नाव कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणचं जाणार नाही. मेट्रो स्टेशन 2 आहेत. त्या 2 मेट्रो स्टेशनला नामविस्ताराच्या अनुषंगानं जरूर काही विचार होऊ शकतो. ही असणारी रिजवान यांची, आमदार रिजवान साहेब यांची असणारी भूमिका आहे जी मुख्यमंत्र्यांना आणि शासनाला मान्य आहे. म्हणजे रिजवान नावाचे जे आमदार आहेत ते म्हणतात शिवाजी महाराजांचं नाव राहीलच, किंबहुना शिवाजीनगरला नुसतं शिवाजीनगर न राहता छत्रपती शिवाजीनगर हे नाव आम्ही देऊ. आणि या 2 मेट्रो स्टेशनमधला जे कन्फ्युजन आहे ते दूर करण्याकरता स्थानिकांशी चर्चा करून एक बांबू बाजार भागातल्याला आणि दुसरा या चर्चच्या भागातल्या परिसराला 2 काय नावं देता येतील त्याचं नाव विस्ताराच्या अनुषंगानं चर्चा होऊ शकते सांगितलंय. मात्र ज्या मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसला वर तोंडसूक घेतलंय त्या मुख्यमंत्र्यांना मला सांगायचं की शिवाजीनगरला छत्रपती नाव लावून तिथे शिवाजी महाराजांचा गुणगौरव करणाऱ्या रिजवान अर्शद यांचं आपण अभिनंदन करणार का, त्यांना धन्यवाद देणार का आणि आपण दिशाभूल करणारं वक्तव्य केल्याबद्दल आपण माफी मागणार आहात का? आमचा प्रतिसवाल प्रतिआव्हान हे देवेंद्र फडणवीस यांना आहे. त्याबरोबरच एकीकडे मराठा समाजाचा मोठा मोर्चा येऊन गेलेला आपण बघितला. आता बंजारा समाज सुद्धा आपला समावेश SP प्रवर्गात व्हावा याकरता आक्रमक झाला आणि मुंबईला येऊन आपण ज्या पद्धतीने मराठ्यांनी वादळ गाजवलं त्याच पद्धतीने मुंबईला धडक मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. फोडा तोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची नीती, ही भारतीय जनता पक्षाची नीती आहे. आणि स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात आजच्या भाजपचे जे पूर्वज होते हे इंग्रजांच्या सोबत या देशामध्ये फूट पाडण्याचं काम किंबहुना इंग्रजांना मदत करण्याचं काम करत होते. आणि त्यांनी हे फोडातोडा आणि राज्य करा हे तत्वज्ञान भारतीय जनता पक्षाने इंग्रजांकडून घेतलंय आणि आज त्यानुसार समाजामध्ये फूट निर्माण करण्याचं काम करत आहेत. 2 वेळेस मराठा मोर्चा एकदा मुंबईच्या वेशीवर आला, दुसऱ्यांदा मुंबईत आला, 2दाही गुलाल उधळून वापस गेला. त्याचं तांत्रिक तारतम्य काय आहे या संदर्भामध्ये कुठलेही खुलासे व्हायला तयार नाही. आणि आता एका आंदोलनाला हवा काढण्याकरता दुसऱ्यांना हवा देणे हा जो उद्योग
भारतीय जनता पार्टीने केला आहे हा कृपा करून बंद करावा. राहता राहिला जातीच्या आरक्षणाच्या अनुषंगानं काँग्रेसची भूमिका काय, तर यामध्ये राहुल गांधींनी जातनिहाय जनगणना करून जिसकी साझेदारी उतनी उसकी भागीदारी या अनुसार जातीनिहाय जनगणना करून या सर्व वर्गांचा समावेश करण्याच्या अनुषंगानं तातडीनं सुरुवात करावी ही काँग्रेसची असणारी भूमिका आहे. या संदर्भामध्ये तेलंगणामध्ये काँग्रेसचं राज्य असल्यामुळे त्या ठिकाणी जातनिहाय जनगणना ही झालेली आहे आणि जातनिहाय जनगणनेच्या अनुषंगानं तिथलं सरकार सर्व निर्णय घेत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 27% 42% ओबीसीचं आरक्षण वाढवण्याचा क्रांतिकारक निर्णय हा तेलंगणा सरकारने घेतला आहे. आणि आता राहुल गांधींच्या मागणीनुसार मोदींनी पण आता संसदेमध्ये जर जातनिहाय जनगणनाची जर घोषणा केली असेल तर आपण महाराष्ट्रामध्ये जातनिहाय जनगणना का करत नाही आणि हा आरक्षणाचा मूळ प्रश्न आपण का सोडवत नाही हा प्रतिप्रश्न या निमित्तानं देवेंद्र फडणवीसांना आहे. कारण त्यांना फोडातोडाने राज्य करा, त्यांना समाजात भांडण लावायचे आणि महाराष्ट्र धर्म नासवण्याचा अधर्म हा देवेंद्र फडणवीस करीत आहेत. आपण बघतोय की भाजपमधनं निवृत्ती घेतलेले मोहित कंबोज यांना एक एक करत एसआरएचे वेगवेगळे प्रकल्प दिले जात आहेत. त्यांनी भाजप पक्षाचे आपण सदस्य नसल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे, परंतु कुठेतरी वर्षावरच त्यांच्यावरती मेहरबानी दाखवली जाते का, कारण अनेक एसआरएचे प्रोजेक्ट त्यांना दिले जातात. कंबोज नावाचं जे प्रकरण आहे त्यांच्यावर वर्षा बंगल्यावरून आशीर्वादांचा सातत्याने वर्षाव हा सुरू आहे. आणि हा नुसता एसआरएच्याच अनुषंगाने नव्हे तर जसा देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीश्वरांच्या ना खुश करण्याकरता किंबहुना देवेंद्र फडणवीसांना पंतप्रधान होण्याची स्वप्न अलीकडच्या काळात पडत चालली आहे म्हणूनही अशा दुहेरी कारणांमुळे मुंबई जी आहे ती मुंबई ही अडाणीच्या घशात टाकण्याचं काम हे एकीकडे देवेंद्र फडणवीसांनी सुरू केलं आहे. आणि ते घशात टाकत असताना राष्ट्रीय सेठ अडाणी यांना धारावी, गोरेगाव, एमआयडीची जागा हे सर्व देऊन जसं खुश केल्या जात आहे तसं दुसरीकडे आता केवळ एसआरएस नव्हे तर एक मोठं कॉरिडॉर जे आहे हे कंबोज यांना अंधन देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आपल्याला विश्वास बसणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणावर खरेदीचे व्यवसाय हे आता कंबोज यांच्या कंपनीकडून सुरू आहे. भरीसभर एसआरए त्याला जोडल्या जात आहे. त्यामुळे आता बीकेसीमध्ये एक सेट, धारावीत एक सेट आणि कंबोजच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांचा एक सेट अशी आता तीन सेठांना सेट करण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस हे करत आहेत. आणि लवकरच किती मोठ्या प्रमाणावर बिल्डिंगी विकत घेतल्या जात आहेत याचा भांडाफोड हा आमची काँग्रेस केल्याशिवाय राहणार नाही हे देखील या निमित्ताने आपल्याला सांगावंसं वाटतं. त्यामुळे मोठं स्कॅन्डल हे कंबोज यांच्या माध्यमातून मुंबईत रचल्या जात आहे आणि येणाऱ्या काळात आम्ही ईडीची कारवाई यांच्यावर केल्याशिवाय राहणार नाही एवढं सूचक या निमित्तानं याचं उत्तर देत असताना सांगू इच्छितो. मराठी झालं आता. आसमानी और सुल्तानी ये दोहरे संकट में आज महाराष्ट्र का किसान और आम आदमी फंसा हुआ है. मगर किसान की जो समस्या है, किसान की जो मुश्किलात है, किसान जो दिक्कत में है आज वो बहुत बड़ी एक समस्या है और इसके लिए सरकार कुछ करने के लिए तैयार नहीं. वास्तव में ये सरकार गैर कानूनी ढंग से जब से बनी है तब से महाराष्ट्र बेहाल है. बारिश रुकने का नाम नहीं ले रही है तो फसल तो पूरी बर्बाद हो ही चुकी है. मगर जो जमीन है, जो खेती की जमीन जो है जहां पर किसान जोतता है उस जमीन भी बर्बाद हो चुकी है. तो यहाँ पूरे महाराष्ट्र के किसानों को प्रति हेक्टर 50,000 रुपये दिए जाए, ये हमारी पुरानी जो मांग है हम उसको दोहराते हैं. और उसके साथ ही जो जमीन का भारी नुकसान हुआ है उसको लेकर भी किसानों को एक पैकेज सरकार राहत के तौर पर दे, ये हमारी मांग है. और इसमें जो अत्यंत गुस्से वाली जो बात है वो ये है कि इस पर कोई बोलने के लिए तैयार नहीं. ना कृषि मंत्री जाके किसानों के हाल पूछ रहे हैं, ना मुख्यमंत्री इस पर बात कर रहे हैं, ना उप मुख्यमंत्री बात कर रहे हैं, ना कोई राहत पैकेज इन पे आ रहा है और कोई इस पर बात करने के लिए तैयार नहीं. इतनी बड़ी आपदा आने के बावजूद आज सरकार चुप्पी साधे है. आज सरकार यहाँ पर राजनीति कर रही है, जातियों को आपस में लड़ाने का काम
ये सरकार कर रही है, ये इसकी हम निंदा करते हैं और किसान के लिए राहत पैकेज तुरंत तात्काल स्वरूप में घोषित करे, ये हम उनसे मांग करते हैं। सर, कल जिस तरह से इंडिया पाकिस्तान का मैच खेला गया, बाद में जो खिलाड़ी थे इंडिया के उन्होंने हैंडशेक नहीं किया, जिसको लेके काफी विवाद हो रहा है। पाकिस्तान की तरफ से भी इस पे शिकायत की गई है कि जो रेफरी है उनको हटाया जाए। क्या कहना चाहते हैं? और इससे पहले भी कहा था कि जो पानी है उसके साथ खून नहीं बहे, खून है उसके साथ पानी नहीं बहेगा और पानी बंद किया जाए। ऑपरेशन सिंदूर को लेके काफी सवाल किया गया। ये कल की मैच का पीछे जाके हम मुड़ के देखें तो बहुत पहले दो राष्ट्र का जो सिद्धांत है उसको लेके भारतीय जनता पार्टी जिन लोगों को बहुत बड़ा मानती है, वो सावरकर हो, उन्होंने मांग की, फिर मुस्लिम लीग ने उसकी मांग की। ये लंबा सिलसिला चलता रहा, आपस में लड़ने का, लड़वाने का, गर्म हवाएं चलने का, और अंत में शिमला करार 3 जून 47 में जो हुआ, तब से भारत और पाकिस्तान का बंटवारा हुआ। 10 लाख लोगों की शहादत पे, 10 लाख लोगों की जान जाने के बाद ये 2 देश निर्माण हुए। और ये 2 देश निर्माण होने के बाद गांधी जैसा एक शांति प्रिय आदमी, गांधी जैसे एक राष्ट्रपिता जिसको हम मानते हैं, उनका ये हमारा देश रहा। और इस सारी शांति की कोशिश के साथ साथ आगे बढ़ने का फैसला हम लेते रहे। लड़ाइयाँ भी हुई, नेहरू, इंदिरा जी, इन्होंने पाकिस्तान को सबक भी सिखाया। ये सब सिलसिला जो है वो अटल बिहारी वाजपेयी जी तक चलते आया। अटल बिहारी वाजपेयी जी ने भी शांति प्रयास किया। शांति प्रयास के बाद कारगिल हुआ, ये भी हम सब जानते हैं। मनमोहन सिंह जी ने भी सारे जो प्रयास किए वो भी हमारे आज मील के पत्थर साबित हुए हैं। इतना सब चलते चलते पुलवामा की जब होता है तो पुलवामा के जो शहीद है वो स्फोट किसने किया था, इसके आज तक आरोपी कहाँ गए वो दिख नहीं रहे। वो सरकार उनको पकड़ने में, कार्रवाई करने में नाकामयाब रहा। उसका पूरा षड्यंत्र किसने रचा, वो नाकामयाबी उनकी रही। वहां से लेके पहलगाम का भी मामला ताजा है। पहलगाम में खून बहा और उसमें भी 3 लोग आते हैं, 300 किलोमीटर अंदर धुआंधार गोलीबार करके चुन के मारते, वापस चले जाते, वो पकड़े नहीं गए। और ऐसा सारा जब मामला हुआ तो जनभावना जो है वो जनभावना के साथ एक लंबा सफर भी है, जनभावना भी है, और इसमें शराफत की भी बात है, आज का भारत को अपनी स्थिति दिखाने की भी बात है। अब ये सारों में प्राइम मिनिस्टर जो है और भाई और बहनों बोलते हुए सबसे बात करने के लिए वो बड़े उत्सुक रहते हैं, वो कहाँ नजारत है। एक बार वो इस मामले पे पूरी भूमिका रखे, क्योंकि ये राष्ट्रीय मामला है। वो खिलाड़ी जो खेलने के लिए गए थे वो इंडिविजुअल गए नहीं थे, देश के नाते गए थे। तो हमारी गुजारिश है कि एक बार भारत के पंतप्रधान इस मामले पे क्या कहना चाहते हैं वो अपनी भूमिका वो रखे। हो सकता है कि इन सारे मामलों को लेके ऑल पार्टी के साथ डिस्कशन करना है तो वो भी जरूर करें। उसके साथ साथ ट्रम्प जो है लगातार बार 50 बार बोल चुके हैं कि भारत और पाकिस्तान की लड़ाई हमने रोकी, उसका भी वो खुलासा करे। और क्या इस प्रकार से जो मैच को लेके जो नरमाई दिखाई उसके लिए भी ट्रम्प का फोन आया था क्या, ये भी वो बताए। एक बार ये सारा पंतप्रधान जी इस पर यदि विस्तृत स्वरूप में अपना बयान दे तो उसके बाद उस पर टिप्पणी करना उचित रहेगा। अशोक चौहान की तरफ से एक बयान आता है, जब वो कांग्रेस में तो खुश नहीं थे, ऐसे बयान आता है, वो नाराज थे, ऐसा बयान आता है। फिर क्या कांग्रेस में इतनी नाराजगी थी सर उस वक्त? अब बहुत सारे कार्यकर्ता जो कांग्रेस के वो चाहते हैं कि हमको भी ऐसा ही नाराज किया जाए, बार लगातार हमको टिकट दिया जाए, बार लगातार हमको मंत्री बनाया जाए और हमको मुख्यमंत्री बनाया जाए। ऐसी नाराजगी हर कोई दल का आदमी जो है वो पसंद कर रहा है। इसलिए उनका जो जवाब है वो उनकी कहीं ना कहीं उनकी जो भूमिका है उसको बचाने का एक बहुत ही एक हास्यास्पद प्रयास है। वक्फ अमेंडमेंट बिल में सुप्रीम कोर्ट ने कुछ बातों के ऊपर स्टे लगाया है, आप किस तरह से देखते हैं? कोर्ट में मामला चल रहा है। ये कानून को लेके जब कानून आया तो उस वक्त ही कांग्रेस ने अपनी भूमिका रखी थी। अभी ये कानूनन लड़ाई शुरू हो चुकी है। वास्तव में वक्फ बोर्ड के आरे जमीन हटाने का एक षड्यंत्र ये मोदी सरकार का है। ये हमारा जो पुराना जो बयान था मैं उसकी याद आपको फिर से एक बार करवा दूं। थैंक यू। हिंदी में सर ज्यादा नहीं बोलते हैं आप, मराठी में बहुत बोलते हैं।
आप बार बार सवाल मराठी